या अवकाळीच्या काळामध्ये हळद उत्पादक असतील आणखीन शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय। बरेच जण विचारतात हळद कधी उकडायची, त्या संदर्भात शेतीचं नियोजन अवकाळीच्या आधी आणि अवकाळी काळामध्ये कसं करायचं हे आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहोत। आणि याच व्हिडिओच्या मार्फत याच वेळेला लाईव्हच्या अंतर्गत तुम्हाला पुढील काळातही शेतीचं नियोजन ऐकण्यासाठी तुम्ही या चॅनलला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती सगळ्या जिल्ह्यांची आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोतच। तर मित्रांनो, येत्या 48 तासामध्ये वाऱ्याचा जो जोर आहे त्या वाऱ्याच्या जोरामुळे अंधुक ढगाळ परिस्थिती व्हायला सुरुवात होईल, ती म्हणजे कोकणामध्ये। आणि येत्या 72 तासात म्हणजे 12 आणि 13 तारखेपासून पुढे वातावरण हे ढगाळलेलं पाहायला मिळेल। अरबी समुद्रामध्ये असलेलं बाष्प हे पूर्णपणे महाराष्ट्राच्या दिशेने पश्चिम महाराष्ट्राच्या मार्गे अति जोराच्या वाऱ्याने एकसारख्या वाऱ्याने येणाऱ्या 13 आणि 14 तारखेला महाराष्ट्राकडे धाव घेतोय। बंगालच्या उपसागरातला लो प्रेशरचा प्रभाव हा देखील याच तेलंगणा कोकण किनारपट्टीच्या भागाकडे येणार आहे। त्यामुळे 15 तारखेला पहिला पाऊस महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सुरुवात करतोय। 14 तारखेलाच या पावसाची झलक काही प्रमुख भागांमध्ये पाहायला मिळू शकते, पण 15 तारीख ही 3 ते 4 जिल्ह्यांसाठी ऍक्टिव्हिटी वाढवणारे आहे। त्या जिल्ह्यांचं नाव आहे नागपूर जिल्हा, हिंगणघाट, वर्धा या भागांचा समावेश होत चंद्रपूरला देखील थोडी दस्तक आहे। यवतमाळ आणि नांदेडला याची चाहूल लागेल, पण कमीत कमी तुम्हाला हळद उत्पादकांना काय नियोजन करता येईल या तारखेचा अंदाज घेऊनच करावा लागणार आहे। नागपूरकरांना, हिंगणघाटकरांना स्थानिक वातावरण पण धोके मात्र कमी आहेत। 16 तारखेला वातावरणाचा जोर हा धुळ्यामध्ये साक्री भागाकडे देखील आहे। मालेगाव, नाशिक क्षेत्रामध्ये वाऱ्याच्या तीव्रतेमुळे पाऊस कमी अधिक टक्केवारीनुसार तिथे होत राहील, पण साक्री सारख्या ठिकाणी, धुळ्यासारख्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला हळद उत्पादक शेतकऱ्यांनी तिथलं नियोजन या दिवशी सतर्कतेमध्ये करण्याचं प्रमाण मी वारंवार सांगतोय, त्यामध्ये करावं लागणार आहे। काही शेतकऱ्यांची बाजरी, गहू, ज्वारी काढण्याचं नियोजन चालू आहे। मोठा धाक मात्र नाहीये, पण तरी सुद्धा 4-5 गावखेड्यांना हा रडार 16 तारखेला देखील धुळ्या, मालेगावमध्ये आणि नागपूरसह, मी तारखेनुसार अंदाज सांगतोय, ज्यांना नाही सांगितलं असं नोईजी या तारखेला आपल्याकडे नाहीये, पण ज्यांना सांगतोय त्यांनी फक्त फोकस लक्ष देऊन ऐकायचंय। मालेगाव, नाशिक क्षेत्राच्या धुळ्याच्या भागाला मी पुन्हा 16 तारीख सांगतो आहे। 1 दिवसासाठी तिथे वातावरण मोठं असणार आहे। वारे मात्र दिवसभरातील आणि दिवस मावता आभाळ आणतीलच, ही टक्केवारी त्या भागामध्ये ह्या दिवशी कमी आहे। मात्र नागपूरला स्थानिक वातावरणाची आणि गरमीची, मेघगर्जनेच्या ढगांची गर्दी ही नागपूरच्या बऱ्याच भागांमध्ये राहू शकते। पाऊस पडण्याचं प्रमाण 20% आहे। 10 ते 15 गावांना धोका आहे, पण नागपूरकरांनी देखील जसं की भंडारा असेल, कामठी परिसर असेल, तुमसार परिसर असेल, कटोला असेल, सावनेर असेल, या देखील भागांनी या दिवशी 16 तारखेला सतर्क राहायचं आहे। चंद्रपूरकरांनी देखील गडचिरोली या हिंगणघाट भागामध्ये सुद्धा 16 तारीख थोडी अडचणीची आहे। दिवस मावळता ही शक्यता वाढू शकते, त्यामुळे चिंतेची बाब राहू शकते। त्यानंतर परिस्थिती 17 तारखेला आणखीन बळकट तिखट होणार आहे। यामध्ये यवतमाळ, नांदेड, लातूरचाही समावेश होतोय। जालनाकरांना 17 तारीख समजतो साधारणच जाईल, त्यानंतर धाराशिवकरांना देखील साधारणच जाईल, धोका इथे नाहीये, कोकणातही धोका नाहीये। मात्र मालेगाव, धुळ्याचा काही प्रमुख भागांना या दिवशी सुद्धा स्थानिक वातावरणाची भीती आहे। तारीख 17 मार्च ही सांगतोय। मात्र 17 मार्चला गारपिटीचा रडार पहिला बनतोय, तो जो म्हणजे चंद्रपूर भागांमध्ये, हिंगणघाट परिसरामध्ये, गडचिरोली परिसरामध्ये, तुमसार म्हणजे भंडारा भाग, गोंदिया, नागपूर भाग, नांदेड परिसरातही थोड्या भागामध्ये माहूर परिसर असेल, किनवट परिसर असेल, धर्माबाद परिसर असेल, या भागांमध्ये ही शक्यता वर्तवतो आहे। मित्रांनो, या तारखेनुसार हे वातावरण अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटी दाखवते। थोडी चिंता तुम्हालाही वाटत असेल, मग आता पुढच्या तारखा एक्सप्लेन करतोय, त्या देखील लक्षात घ्या कशा प्रकारच्या असतील। हा टप्पा आहे बंगालच्या उपसागरातला, जो 17-18 पर्यंत ताकद दाखवतोय। त्यानंतर थोडंसं स्थिर वातावरण झाल्यासारखं वाटेल, ढगाळ परिस्थिती राहील। नंतर 21-22च्या नंतर वातावरणामध्ये थोडा कमी पाऊस झाल्यासारखं वाटेल, पण लगेच परत 22-23च्या आकड्यामध्ये दुसरा टप्पा देखील येतोय। चिंता करण्यासारखंच आहे आणि वातावरणाची टक्केवारी 35च्या वर नाहीये। याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ मोबाईलवरती आले, पुढे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, पण महाराष्ट्रातला 70% शेतकरी या तारखेतून वाचेल। 30% शेतकऱ्यांची आणि 35% शेतकऱ्यांची गॅरंटी घेता येत नाहीये। भीतीदायक वातावरण आहे, गारपीट होऊ शकतात, काही ठिकाणी विजा देखील पडू शकतात। प्रामुख्यानं नागपूर एरिया, मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग, विदर्भाचाही पूर्वेकडील भाग आणि संभाव्य शक्यता असलेला धुळे, जळगाव जिल्हा
देखील या रडारवरती आहे. मागच्या वेळी जळगावला धोका मिळाला नाहीये, पण यावेळी धुळ्याकडनं येणारं बाष्प हे मोठ्या संख्येनं असल्यामुळे तिथे धोक्याची शक्यता वाटते आहे. पण टक्केवारी तिथे मात्र काळजी मोठी करण्यासारखी नाहीये. ते वातावरणाचा दाब हा एखाद दोन ठिकाणी स्थानिक वातावरणामध्ये राहू शकतो. द्राक्ष उत्पादकांना एक विनंती आहे, शेतकऱ्यांचे भाव या अंदाजामुळे जास्त पडत असतील तर तुमचा अंदाज टाळावा की न टाळावा हा कमेंटमध्ये सांगायचा आहे. पण तुमच्या भागाची टक्केवारी सुद्धा कमकुवत आहे, जेणेकरून तुम्हाला सर्वदूर पावसाची नोंद होणार नाहीये. पण मात्र 20 ते 25% व्याप्ती तुमच्या भागात मॉडेलनुसार स्पष्टपणे अभ्यासामध्ये दिसत आहे. यानंतर परिस्थिती आपण जर पाहिली मित्रांनो, की मार्च महिना जसा वातावरण ऍक्टिव्हिटीमध्ये आहे, वारे सुद्धा ढकलण्याचा प्रयत्न करतात. वाऱ्याची ताकद पाऊस आणण्याची आहे आणि ती दुसरीकडे नेण्याची सुद्धा आहे. पण या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये गारपिटीचे वादळाचे रिपोर्ट्स आपण पूर्णपणे तुमच्यापर्यंत मांडलेले आहेत. आता उद्यात आपण प्रमुख भागांची माहिती, ज्यांची आपण ह्या 11 ते 12 दरम्यान काय हाल होऊ शकतात हे देखील सांगण्याचा प्रयत्न करूयात. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, जालना परिसर, बुलढाणा परिसर, लातूर, धाराशिव पट्टा आणि बीड, नाशिक भागांमध्ये ही परिस्थिती पाहायला मिळते. तर ह्या भागामध्ये परिस्थिती काय आहे ते बघून घ्या. यांना 11 आणि 12 तारखेला त्रास नाहीये, 13 तारखेला देखील त्रास नाहीये. 14 तारखेला थोडं त्रासदायक वातावरण काही तुरळक भागांमध्ये राहू शकतं. कारण असं आहे की कोकणामध्ये ह्या टायमिंगला बाष्पयुक्त वातावरणाची आणि ढगाळलेल्या वातावरणाची परिस्थिती राहू शकते. भीतीचा धोका यावेळेस नाही. त्यानंतर 15 तारखेला देखील या भागामध्ये धोका नाहीये, फक्त धुळे आणि मालेगावच्या काही प्रमुख भागांमध्ये स्थानिक वातावरणाची भीती आहे. मालेगावकरांनी गहू 14 तारखेच्या आसपास काढायला आलेला काढून घेणं. टक्केवारी तुमच्या भागात कमकुवत आहे, एखाद दोन ठिकाणी मोठे अपवाद देखील घडू शकतात. 15 तारखेच्या आणि 16 तारखेच्या रडारवरती 2 अशा गटांमध्ये विभागण आहे. पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्राचा आभास जो आहे ते खाली ढकलतोय. कुठे? पूर्व विदर्भामध्ये. आता पूर्व विदर्भात ही जिल्हे आपण जेमतेम का सांगतोय, कारण की अकोला असेल, इकडे वाशिम असेल, हिंगोली असेल, इथे रडार बनताना दिसतोय, जातानाही दिसतोय, पण पश्चिमी वारे यांना खाली पण ढकलतात. पण एक विनंती आहे, पश्चिमी वाऱ्याचा भरोसा आम्ही ठेवत नाहीये. ते कधी कधी अचानकच चकली मारतात आणि कमकुवत होतात. कमकुवत झाले की ते लो प्रेशर बनतात. त्यामुळे वाशिमकरांना देखील सतर्कतेचा इशारा आणि हिंगोलीकरांना सुद्धा, अकोलाकरांना देखील अमरावती बरोबरच देण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याची एक सिस्टम अशी आहे ज्यामध्ये खामगाव आणि मेहकर हे 2 भाग गारपिटीच्या रडारवरती प्रतिवर्षी येत आहेत. खामगावच्या अनेक भागांमध्ये वादळीची वातावरणाची आणि गारपिटीच्या मोठ्या संख्येने भडीमार झालेला आहे. यावेळी सुद्धा अशी घटना स्थानिक वातावरणाच्या स्थानिक लेवलला होऊ शकते, पण गावांची संख्या ही कमी आहे मॉडेलनुसार सुद्धा. तर त्याबरोबर जालन्याचा समावेश, मोठ्या संख्येनं ताकदीनं पाऊस नाहीये, पण भीती मात्र जालन्याच्या अनेक भागांना यावेळी सुद्धा तो दाखवणार असेल, जशी पहिल्या वेळी दाखवली होती. मग जालनाकरांना काय नियोजन करायचे? जालनाकरांना एक विनंती आहे, काढायला आलेला माल काढून घेऊ शकता. जो माल काढायला आला त्याचा निर्धास्त राहा.